बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे संवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते। मराठा आरक्षणासाठी जरांगे यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चेची शक्यता आहे। तर लोणावळ्यात जरांगे पाटील थांबलेल्या बंगल्यामध्ये ही चर्चा होण्याची शक्यता आहे। जरांगेंच्या सरकारकडून आता मनधरणी करण्याचे देखील प्रयत्न होत असल्याचं बघायला मिळतंय। आपण पाहतोय अगदी थोड्या वेळापूर्वीच जरांगे पाटील यांची शिष्टमंडळाकडून भेट घेण्यात आली होती। यावेळेस आंदोलन मागे घेण्यासंदर्भात जरांगे पाटील यांना विनंती करण्यात आली होती। मात्र जरांगे पाटील आंदोलनावरती ठाम असल्याचे देखील बघायला मिळाले आणि त्या अनुषंगानेच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे संवाद होण्याची शक्यता आहे। तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आता सरकारकडून कुठेतरी मनधरणीचा प्रयत्न सुरू आहेत। लोणावळ्यामध्ये जरांगे पाटील ज्या बंगल्यात थांबलेत त्या बंगल्यामध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यात व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। चंद्रशेखर, आपण बघतो काही वेळापूर्वीच जरांगे पाटील यांची आता शिष्टमंडळाने भेट घेतली होती आणि त्यानंतरच एक मोठी महत्त्वाची अपडेट येते ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधण्याची शक्यता आहे। नक्कीच आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेले जरांगे पाटील यांची भेट काही वेळापूर्वी शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली होती। संभाजीनगरमधील विभागीय आयुक्त जे आहेत त्यांनी भेट घेतली होती आणि या सगळ्या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या समेत आता काही वेळामध्ये मुख्यमंत्री जे आहेत ते VC वरती बोलण्याची शक्यता आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या समेत लाखो जे मराठा आंदोलक आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि लोणावळ्याजवळ सगळे आंदोलन थांबलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांची सभा सुद्धा होणार आहे। ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील थांबलेत आपण बघू शकतो की त्या बंगल्यामध्ये सध्या अनेक शासकीय अधिकारी जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर चर्चा करत आहेत। आंदोलन थांबवण्याची विनंती या ठिकाणी त्यांना केली जात आहे, त्यांना विनंती केली जात आहे। आपण बघतोय की मराठा समाजाचे राज्यभरातील जे अनेक नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करतात। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय यामध्ये संवाद होत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच चंद्रशेखर, आपण बघतो एका ठिकाणी आता जरांगे पाटील यांची कुठेतरी शिष्टमंडळाकडून मनधरणी केली जाते, मात्र त्या ठिकाणी सध्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, कार्यकर्ते मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून नेमकी काय भावना व्यक्त केल्या जात आहेत? खरं तर मुख्यमंत्री आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा काही वेळानंतर झाल्या होईलच, परंतु आपण काही कार्यकर्ते आहेत आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणूयात। मराठा आरक्षणासाठी आपण अनेक वर्ष काम करता, काय भावना आहे? आतमध्ये बैठक सुरू आहे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांची काही वेळानंतर VC द्वारे चर्चा सुद्धा होईल अशी माहिती येते। तुम्हाला काय आशा आहे? माझी आशा आहे की सरकारने जो मनोदानाचा लढा आहे या लढ्याला यशस्वीपणे एकजुटाने सहमती द्यावी आणि सरकारने मराठा समाजाच्या बाबतीत माघार न घेता पूर्णपणे आरक्षण द्यावं। मनोजदादांना जास्त परेशान न करता त्यांच्यासोबत सरकारनं एकनिष्ठेने राहावं। आम्ही सरकारसोबत 1-2 वर्ष झाले मनोजदादा सोबत लढतो आहेत, तरी सरकारने याकडे दुर्लक्ष करू नये। आता ही शेवटचा टाइम आहे, जो मनोजदादा सांगन तोच आम्ही करणार, बाकी काहीच नाही करणार। वर्ष आपण पाहिलं की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कार्यकर्त्यांचा जो विश्वास आहे तो विश्वास आपण बघू शकतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आता काय VC वरती चर्चा होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच चंद्रशेखर, तू या संपूर्ण घडामोडींवरती असाच लक्ष ठेवून राहा, प्रत्येक अपडेट तुझ्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा होण्याची शक्यता आहे। तर नेमकं काय होतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।